हो, आता कालच्या पण निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत. हो ना? तर ठीक आहे, आता कामाला लागायचं सगळ्यांनी. जागा भरलेल्या आहेत, कामाला लागायचं आहे. आणि आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. 1960 साली जे आहे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला. 107 हुतात्मे खरं म्हणजे त्यावेळेला कामी आले. परंतु त्याच्या अगोदर हरिभाऊ पाटसकर निवाडा होता आणि त्यांनी जे काही नियम टाकून दिले होते की भाषा संलग्नता वगैरे 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 काय होते, अनेक राज्य झाली होती त्याप्रमाणे. फक्त महाराष्ट्र मात्र काय होत नव्हता. मुंबई राज्य होतं त्यावेळेला खूप मोठं. आणि मग आपण त्यावेळेला मग त्यावेळेचे जे पंचप्राण आपण म्हणतो त्याच्यामध्ये एस एम जोशी, आचार्य अत्रे, कमरेड डांगे, प्रबोधर कमलकार ठाकरे, अजित अशी सगळी मंडळी होती. आणि शाहीर अमर शेख, जंगम स्वामी, अण्णाभाऊ साठे वगैरे अशी सगळी जी मंडळी जी आहे लढायला उतरली. आणि मग त्यातून पुन्हा काय झालं की गुजरात द्वैभाषिक राज्य सुरू झालं. म्हणजे मुंबई कॉमन आणि गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य. तर त्याला सुद्धा विरोध झाला. गुजरातमध्ये सुद्धा विरोध झाला की नाही, आम्हाला वेगळा गुजरात पाहिजे. आणि आम्ही सांगितलं आम्हाला वेगळा महाराष्ट्र पाहिजे. मुंबई कोणाकडे जाणार, त्याच्यावरूनच खरा वाद होता. आता मुंबईची जे आपण संलग्नता बघितली, चारही बाजूने जे मराठी प्रदेश आहे, पाणी मुंबईमध्ये मराठीत जातं, सगळं 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 महाराष्ट्राचं जातं वगैरे. पण अतिशय कष्टानं जे आहे हे हा मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यावेळेच्या सगळ्यांनी जिंकला. आणि आज आपण पाहतो की हळूहळू महाराष्ट्र पुढे जातो आहे. आज देशामध्ये तर महाराष्ट्र एक नंबरला आहे, परंतु जगातले अनेक देश असे आहेत की त्याहीपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. असं त्याच्यामध्ये सगळ्यांचेच हातभार लागलेले आहेत. आणि म्हणून मुद्दाम सांगितलं की साधारणपणे सगळ्या गोष्टी काही सहज झालेल्या नाही आहेत आणि फार त्रास झालेला आहे सगळ्या गोष्टीला. तर इतिहास जर माहिती असेल तर त्याचं महत्त्व जे आहे आजच्या ह्या दिवसाचं महत्त्व आपल्याला कळेल. तसंच हा कामगार दिन सुद्धा आहे. जगभरामध्ये जो आहे हा कामगार दिन हा मानला जातो. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य जे आहे लोखंडे यांनी जे आहे पहिली युनियन जे या देशामध्ये स्थापन केली. रविवारची पहिली सुट्टी त्यांनी सुरू केली. पहिला संप सुद्धा त्यांनी केला. आणि मग जगभरात अर्थातच जो आहे 1 मे जो आहे त्याच्या अगोदरपासूनच एक सुट्टी दिली पाहिजे आपण रविवारची लोकांना. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्रित आहे. या सर्व हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र पुढे नेण्यास सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. वाद आणखी तीव्र झालाय. त्यांनी असं म्हटलंय, महाराष्ट्रातील बिघडलेल्या परिस्थितीकडे सर्व नेते सरकार जबाबदार आहे. कुठल्या परिस्थितीसाठी? जी मराठी भाषेची जी परिस्थिती निर्माण झाली, नेते त्याला जबाबदार असं राजकारणी. हे तर ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे. पण हे 1 दिवसात झालं का? 1 वर्षात झालं का? याचा इतिहास फार पाठीमागे जावं लागेल ना. अगदी महाराष्ट्र मिळायच्या अगोदरपासून जावं लागेल. पण एक म्हणणं बरोबर आहे की ज्या राज्यामध्ये मनुष्य राहतो त्या राज्याची भाषा त्याला आली पाहिजे. आमच्या मराठी भाषिक जे आहेत ते सुनीतांते गळणारे जे आहेत त्या सांगली भागातले जे आहेत आटपाडी वगैरे ते तिकडे जातात तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा बोलतात. काही लोक वगैरे आपल्याला ते येत नाही आणि मराठी बोलतात. किंवा आमचे लोक जे आहेत अनेक लोक बडोद्याला गेले, इंदोरला गेले, स्थायिक झाले.
ते तिकडच्या भाषा बोलतात. आणि म्हणून इथली भाषा सुद्धा ही आली पाहिजे. पण त्याच्याकडे हे खरं आहे की पहिल्यापासूनच अतिशय कडक रीतीने जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर अशी परिस्थिती आली नसते. तरी मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, इतर पण मत सांगतायत. माझं स्वतःचं मत आहे या बाबतीमध्ये ही जी सगळी लौज आहे त्यांचं महिन्यातून एक दिवस किंवा आठवड्यातून एक तास जो काही ठरवतो ह्या सगळ्यांच्या काळात त्यांना जुजबी मराठी बोलता आलंच पाहिजे. ते सर्वसामान्यपणे फार आपल्याला काय कठीण मराठी बोलायचं नसतं. कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, काय नाव आहे, काय गाव आहे, किती पैसे झालेले आहेत का, हे जे जुजबी ते मराठी आहे ते तरी त्यांना आलंच पाहिजे. आणि जो कोणी दादाजी नाही मी मराठी बोलणार नाही, मग मग ते बरोबर आहे. फक्त जे काही चालू आहे ते मग त्याच्यावर जर विनाश काही लोक करतात ते मग त्याला दाग लागतात. साहेबांनी असं वक्तव्य केलंय, सुप्रियाताई सुळेंनी असं वक्तव्य केलंय, यापुढे पवार विरुद्ध पवार लढाई आता होणार नाही. चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्यांचं. काय वाईट काय त्याच्यामध्ये. रोडमॅप जो आहे पवार कुटुंबियांना आखून दिला आहे की पवार यांच्या विरुद्ध पवारांनी लढायचं नाही, चांगली गोष्ट आहे. आपण त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे. शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. बच्चूकडूंची स्वतःची संघटना होती तरी त्यांनी मला माहिती नाही त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार झाले तेवढं मला माहिती आहे. आज रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज होतोय महाराष्ट्रामध्ये. मग वेळ मिळाला आपण जरूर जाऊन बघा. स्वभाषेचा अभिमान प्रत्येकाला असावा. ज्यांना मराठी येत नाही त्यांना आम्ही मराठी शिकू, मात्र भाषेच्या आधारावर हिंसा मान्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र मी काय म्हणालो, मी तेच म्हणतो हिंसा मान्य नाही आहे, पण मराठीचा अपमान जर कोणी जर करत असेल, गुजरात म्हणा किंवा तामिळ म्हणा मध्ये इतर ठिकाणी आपण जाऊन बोलू शकतो का? काय परिस्थिती होईल? तुम्ही सांगा की ठीक आहे मी शिकेन, मी बोलेन. भाषेचा अपमान नाही करता येणार तुम्हाला. नाही बस शिकलो मी आतापर्यंत, आता मी शिकून घेईन. निवडणुका संपतात 993 रुपयांनी गॅस मागलाय. हे बघा, हा गॅस काय जो आहे हा कुठून येतो, काय येतो, आपण सगळ्यांना माहिती आहे. आपण साधा टी व्ही वाचला किंवा बघितलं किंवा वर्तमानपत्र, त्याचं सगळं ते इराण आणि त्या भागातून सगळं येतं. आपल्या इथे महाग आहे, बाकीच्या ठिकाणी मिळतच नाही आहे. बांगलादेश, पाकिस्तान वगैरे मिळतच नाही आहे. फार जपानपर्यंत तर प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि एखादी गोष्ट जी आहे त्याचा डिमांड आणि सप्लायमध्ये फरक पडला तर थोडाफार जो आहे कमी जास्त मग त्याचे किमती होत असतात. पण मोदी साहेबांचे प्रयत्न त्याच्यामुळे त्यांनी पूर्वी फक्त 27 देशातून आपण तेल गोळा करत होतो. आता जवळजवळ 40, 25, 50 देशातून वेगवेगळ्या ठिकाणावरून हळूहळू जे तेल जे आपण गोळा करतो आहोत, गॅस गोळा करतो आहोत. त्यामुळे आपलं चाललं आहे. आणि आपला देश 140 कोटीचा आहे. ज्यांचे 5 कोटीचे आणि 2 कोटीचे देश आहेत ते सुद्धा बंद पडले आहेत. आपला 140 कोटीचा देश अजूनही चालतो आहे. याचं कारण आपल्या भारत सरकारने उचललेली पावलं. पंतप्रधान फसल बीमा योजना सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान फसल बीमा योजना सुरू करण्यात आली होती. त्यात अनेक शेतकऱ्यांनी 1000 रुपये, 1500 रुपये प्रीमियम भरले. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघे 10 रुपये, 15 रुपये, 25 रुपये आले. मला कल्पना नाही, पण मी चौकशी करतो काय. आज मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुंबईमधल्या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. हा, वाहतूक पुण्यातून ना. आता ते बघूया. आता मला असं वाटतं बराचसा त्याच्यातून फार मोठा फरक पडेल. किंवा खंडाळा लोणावळ्यातून जे घाटातून सगळ्या गाड्या जायच्या आणि आपल्याला माहिती आहे की खूप अडचण निर्माण व्हायची. गाड्याही खूप वाढल्या, वाहतूक खूप वाढली. तर आता सध्या ज्या आहेत छोट्या गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत आणि ज्या मोठ्या ज्या आहेत ट्रक्स वगैरे ज्या आहेत त्या जुन्या रस्त्याने जात आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.